नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. हल्ली अनेक संकटांना भाविकांना तोंड द्यावं लागतं. अनेक प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही. देवाचे करून सुद्धा यश येत नाही. लोक सांगतात आम्ही अमुक वर्ष देवाची सेवा करतोय, अजून आमचे प्रश्न तसेच आहेत. आणि मग कंटाळून लोक जी पत्रिका बघतात त्यांच्याकडे जातात. कुणी जावं कुणी न जावं, ते काय सांगतात ते ऐकावं न ऐकावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पत्रिका बघणाऱ्यांना दोष देण्यातही काही अर्थ नाही, दाखवणाऱ्यांना जास्त सांगणंही योग्य नाही. परंतु एक विचार देणं तर आणि सावध करणं हे तर महत्त्वाचं कार्य आहे. ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं आहे त्यांच्याही लक्षात यायला पाहिजे. पण लक्षात कोण घेतं? मी वारंवार उल्लेख करत असतो की हल्ली हे पारायण म्हणजे फॅड झालेलं आहे. तीर्थक्षेत्री जायचं, 3-7 दिवस ग्रंथावर बोटं फिरवायची, काहीही कळत नाही. परवा 1-2 व्हिडिओ बघितले. एक सदग्रस्तासमोर 300-400 भाविक बसले होते. फक्त मोठ्याने बोटं फिरवण्याचा कार्यक्रम चालू होता. प्रत्येक ओवी ही खरं आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकते, पण त्याचा विचार कोणी करत नाही. फक्त ग्रंथ संपवायचा किंवा त्या दिवसाची संख्या संपवायची हाच एक आवडता प्रकार सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. काहीही नसतं. लोकांना फक्त आम्ही त्या तीर्थक्षेत्री गेलो, आम्ही पारायण केलं आणि परत आलो, पण त्याच्यापासून जर प्राप्ती काही शून्य प्राप्ती. गुरुचरित्रात खुद्द सांगितलं, ज्यांना समस्या आहेत, ज्यांना त्रास आहे, ज्यांना संकट आहेत, ती त्यांना भोगावीच लागणार. त्यात काहीही बदल नाही. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. जे कर्माने तुमच्या पत्रिकेत लिहिलं आहे त्यात खाडाखोड करण्याचा कुणाला अधिकार नाही. जे जे होणार आहे ते तुम्हाला चुकवता येणार नाही. थोडं आज उद्या होईल, परंतु ते भोगावंच लागणार. ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव जरी आडवा आला तर तुमच्या पत्रिकेत जे लिहिलं आहे त्यात खाडाखोड करता येत नाही किंवा काहीही बदल करता येत नाही. एवढं सत्य गुरुचरित्र ग्रंथात लिहिलेलं आहे. पण केवळ अज्ञानामुळं आपण हे तर आपल्याला डोळ्याखालून जातंच, पण त्यातून मतितार्थ पण कळत नाही. कारण काय हा उल्लेख आहे त्याचा काही संबंध येत नाही. परंतु पुढं आणखी एका अध्यायात असा उल्लेख आहे, ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. ब्रह्मदेवाने जे तुमच्या पत्रिकेमध्ये, दुष्टाक्षराचा अर्थ तुम्हाला जे कर्म भोगायचं आहे त्याची यादी असते, ती तुम्हाला भोगावीच लागते. कुणालाही चुकलेलं नाही आणि कुणालाही चुकणार सुद्धा नाही. ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. पण त्याला एक पर्यायसुद्धा गुरु महाराजांनी दिलेला आहे. पण आपल्या वाचनातनं आल्यामुळं आणि बोटं फिरवण्याच्या त्या गडबडीमध्ये हे केव्हा येऊन गेलं हे कोणाला लक्षातही येत नाही. श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील, हा एक आपल्याला आधार दिला आहे. त्याचा अर्थ खाडाखोड नाही, बदल नाही, परंतु गुरुचरणांना स्पर्श केला तर त्याची तीव्रता कमी होईल. श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. म्हणजे जर तुम्हाला 10 फटक्याची शिक्षा असेल तर ते फटके बसणार, पण त्याची सौम्यता थोडी कमी होईल. त्याला पर्याय असे रोज उठून गाणगापूर, अक्कलकोट किंवा तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. आपल्या घरामध्ये आपले आईवडील हे आपले पहिले गुरु, शिक्षक आपले गुरु, किंवा मोठी माणसं आपल्या घरात असतील तर ते आपले गुरु मानायचे. त्यांचा स्वभाव कसे का असाना, पण त्यांचे चरण स्पर्श केला, त्यांच्या चरणाला स्पर्श केला किंवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे देवांचे फोटो आहेत, स्वामी समर्थांचा फोटो आहे, श्रीपाद वल्लभांचा आहे, नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो आहे, त्यांच्या निर्गुण पादुकांचा फोटो आहे, त्या फोटोला स्पर्श करून तुम्ही त्यांच्यासमोर जर नतमस्तक झालं दररोज तर तुम्हाला वाटेल की आपण देवाचं काहीतरी करतोय आणि देवाची आपल्यावर कृपा होईल. आणि देवाची आपल्यावर कृपा होती तेव्हा हे संकट आपल्याला येतं आणि जातं हे लक्षातसुद्धा येत नाही. गुरुचरित्र अत्यंत चांगला ग्रंथ आहे. त्याला 5वा वेद म्हटलं जातं. परंतु या गडबडीमध्ये बोटं फिरवण्याच्या कार्यक्रमामध्ये काहीही समजत नाही.
माझी विनंती भावी भक्तांना, रोज एक पान वाचा. तुम्ही कोणत्याही ग्रंथात एक पानापेक्षा जास्त वाचू नका आणि त्यात काय सांगितलं याचा फक्त विचार करा. आणि एकदा विचाराचा आचार सुरू झाला की तुम्हाला सर्व दुःख, त्याची तीव्रता कमी वाटेल, दुःख तुम्हाला हलकं वाटेल. आणि ते हलकं होण्यासाठीला ग्रंथ वाचायचे असतात. बोटं फिरून संपवण्यासाठी ग्रंथ वाचवू नये. बरं, ज्यांनी आत्तापर्यंत वाचलं कुणाचं भलं झालं. अनेक जण म्हणतात आम्ही अमुक पारायणं केली, आम्ही गेली 10 वर्ष सप्ताह केला, अमुक केला. काय उपयोग आहे त्याचा? काहीही उपयोग नाही. या 2 ओवी तुमचं आयुष्य बदलून जातील. अजून अशा गुरुचरित्रामध्ये, श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये, स्वामी समर्थांच्या बखेरीमध्ये अनेक गोष्टी आहेत. पण केव्हा येतात केव्हा जातात. आणि संपवण्यासाठी जो वाचतो त्याच्या डोक्यात काही जाणार नाही, तो आयुष्यभर तसाच राहणार. समजून घेण्यासाठी वाचा, तुम्हाला लक्षात येईल. ह्या 2 ओव्यास तुम्हाला किती मतितार्थ समजून सांगतील. पुन्हा एकदा ती ओवी सांगतो. ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. ब्रह्मदेवाने आपलं कर्म लिहिलेलं आहे. श्री गुरुचरण स्पर्श, आपल्या घरात जे मोठे आहेत, स्वामींचे फोटो आहेत, त्यांच्या पदस्पर्शाला स्पर्श करा, पायांना स्पर्श करा, त्यांना माफी मागा आणि त्यांना सांगा जे आहे ते आम्ही बघू, तुम्ही आम्हाला फक्त ताकद द्या, तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि उद्यापासून आम्ही आमच्या जीवनामध्ये वागण्यामध्ये बदल करू. हा जो तुमचा उत्साह आहे, हा तुमचा जो आधार आहे, तोच तुमचं आयुष्य बदलेल. कर्माच्या गती अतिशय घन आहेत, कुणालाही कळत नाही. जे जे होणारं ते चुकेना. तुम्ही कितीही करा, नारळ, हार, पेढे, पारायण, अमुक तमुक काही करा, काही करू नका, हे तुम्हाला भोगावंच लागणार. कर्माच्या गती असती घन, जे जे होणारं ते चुकेना. त्या ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेवाला सुद्धा काहीही करता येणार नाही, खाडाखोड करता येत नाही. म्हणून मी माझ्या सत्संगात एक छोटंसं उदाहरण देत असतो की प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्यानंतर जर त्यांची पत्रिका त्यावेळी केली गेली असेल, तर या पत्रिकेमध्ये सुद्धा ज्या ज्ञानी व्यक्तीने पत्रिका केली त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की ह्या प्रभू रामचंद्रा म्हणजे ह्या बालकाला पुढं भविष्यामध्ये फार मोठं संकट आहे. 14 वर्ष वनवास असा जरी उल्लेख नसेल तर फार मोठं संकट आहे. त्याने ताबडतोब ब्रह्मदेवाकडं, चित्रगुप्ताकडे जाऊन सांगायला पाहिजे या बालकाला काय कर्म आहे, काही करता आलं तर पहा. पण तसं करता येत नाही. ज्या अर्थी प्रभू रामचंद्रांना याच्यातून सुटका झाली नाही, तर आम्ही नारळ, हार, पेढे आणि बोटं फिरवणं याच्याशिवाय काहीही सेवा करत नाही. म्हणून भक्तांना विनंती आहे की प्रत्येक ओवीतला अर्थ समजून घ्या आणि तुमच्या जीवनाची फक्त दिशा बदला. म्हणजे फक्त तुम्ही आचरण थोडं बदला, तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्ध, आनंद येईल. या ओव्या मी 2-3 वेळा का सांगितल्यात की या गुरुचरित्रामध्ये आहेत. त्यामुळं नुसते पत्रिका दाखवणं इकडे तिकडे ह्याच्यात वेळ वाया घालू नका, काहीही उपयोग होणार नाही. दाखवणं तुमचं समाधान आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातील अनेक नामवंत पत्रिका बघणारे माझ्या संपर्कात येतात आणि सांगतात कुलकर्णी तुमच्या गावामध्ये अमुक अमुक हे राहतात का, ते राहतात का, त्यांचा मुलगा लग्नाचा आहे, त्यांची मुलगी लग्नाची आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. माझ्या परीने मी सांगतो. माझ्याकडून माहिती घेतात आणि ते सांगतात की अमुक अमुक तमुक आहे. लोकांना ते खरं वाटतं. पत्रिकापेक्षा तुमचा स्वानुभव फार महत्त्वाचा आहे. आणि स्वानुभव केव्हा येतो? जर आपण आचरण केलं, आपण चांगल्या लोकात गेलो, चांगल्या लोकांमध्ये राहिलो, चांगलं वाचन केलं की शेवटी जीवन जगताना तुमचं धारिष्ठ्य फार महत्त्वाचं आहे, तुमचं धाडस महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा संयम महत्त्वाचा आहे. आणि हे ग्रंथ वाचल्याशिवाय हा संयम, हे धाडस येत नाही. तुम्ही त्याचा विचार करावा. आज एवढंच. नमस्कार.